समाजातल्या शेवटच्या घटकाला लाभ मिळावा यासाठी सरकारनं अन्न सुरक्षा कायदा अंमलात आणला. मात्र अधिकारी त्याच कायद्याला हरताळ फासत असल्याचं चित्र आहे. गेल्या 3 महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यातली स्वस्त धान्य वितरण व्यवस्था पूर्णतः ठप्प आहे. गोरगरीब लाभार्थ्यांना धान्य वितरणच झालेलं नाहीये. त्याला कारण ठरले अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी 7 तहसीलदारांसह 16 अधिकाऱ्यांचं केलेलं निलंबन. अधिकाऱ्यांवर केलेली कारवाई चुकीची असल्याचा आरोप करत निलंबित अधिकाऱ्यांनी महापालिकेचा दरवाजा ठोठावलाय. तर त्यांच्या सहकाऱ्यांनी अघोषित संपाचं हत्यार उपसल्यानं गेल्या 3 महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानदारांना धान्याचा कोटा मिळालेला नाही. आता दुकानदारांनीही आक्रमक पवित्रा घेतलाय. दुकानदारांच्या हिताचे निर्णय न घेतल्यास 1 जुलैपासून राज्यभर बंद पुकारण्याचा इशारा दुकानदारांनी दिलाय. 7 तालुक्यातील तहसीलदार निलंबित केल्यामुळे या तालुक्यामध्ये अडचण अशी आलेली आहे की प्रत्येक तालुक्यात त्यांच्या संघटनेने संप पुकारल्यामुळे वितरण व्यवस्था ठप झालेली असून कुठलाही अधिकारी त्या योजनेचं काम करण्यास तयार नाही. जोपर्यंत तुम्ही व्यापाऱ्यांना त्याचा मुनाफा देत नाही तोपर्यंत भ्रष्टाचार हा होणारच आहे. आणि भ्रष्टाचार का होतो याला सरकार जबाबदार आहे, दुकानदार जबाबदार नाहीये. मंत्री महोदयांनी निलंबनाचे आदेश दिल्यानंतरही 16 पैकी लेखा विभागाचे 2 अधिकारी अजूनही काम करत असल्याचं समोर येत आहे. विधिमंडळात घोषणा होऊनही अधिकारी त्याला का जुमानत नाहीत, त्यांना का पाठीशी घालतायत असा सवाल उपस्थित होतोय. वाहतूक करणारे जे ठेकेदार आहे ते धान्य ठेका घ्यायला तयार नाहीये. अशा स्थितीमध्ये गरीब लोकांना आज धान्य मिळत नसल्यामुळे त्यांची उपासमार होते आणि बिचारे गरीब लोक ह्या संकटात सापडलेले आहेत. मी शेवटी डिस्ट्रिक्टचा जो सप्लाय ऑफिसर आहे त्यालाच बोलवणार. आता तोच मला दोषी आढळला, मी त्यालाही सस्पेंड केला. आणि म्हणून थोडासा तिथं प्रॉब्लेम झाला. जे निर्दोष असतील अशा अधिकाऱ्यांवर मी कारवाई करणार नाही, पण जे दोषी असतील त्यांच्या कोणाच्याही दबावाला मी भीक घालणार नाही. तहसीलदारांच्या निलंबनाचा विषय असो, निलंबनाच्या आदेशानंतरही अधिकारी कार्यरत राहण्याचा विषय असो, किंवा ठप्प झालेल्या धान्य वितरण व्यवस्थेमुळे नागरिकांचे होणारे हाल असोत, या कुठल्याही विषयावर स्थानिक अधिकारी सोयीस्कर मौन बाळगून मंत्रालयाकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे शासन स्तरावरून या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.